नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो आत्ता क्षणाच्या सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. सर्वोच्च न्यायालयानं GN साईबाबा यांच्या संदर्भातील नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्टे दिलाय. नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. आणि यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय तपशील? विशाल, निश्चित राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल किंवा खूप मोठं यश म्हणावं लागेल. ज्या प्रकारे काल नागपूर खंडपीठाचा निर्णयाला लगेच काही मिनिटाच्या आत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि कालपासूनच ती तयारी केलेली होती. खरं तर राज्य सरकारची अशी अपेक्षा होती की कालच या संपूर्ण प्रकरणावर स्टे यायला पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी आज विशेष दिवस ठेवला होता. कारण की आज सुट्टी असताना देखील सर्वोच्च न्यायालयात एक विशेष बेंच बसलं आणि त्या बेंचने हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. ज्या मेरिट्सच्या आधारावर काल नागपूर खंडपीठाने GN साईबाबा आणि त्यांच्या साथीदारांना निर्दोष सोडलेलं होतं, त्याच मेरिट्सला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. सध्या मी नागपूर विमानतळावर आपण बघू शकतो की वरिष्ठ अधिकारी इथे आहे. विशेष करून नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील सर देखील इथे आहे. आत्ताच थोड्या वेळानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येणार आहेत. त्यांना ती माहिती दिली जाईल की नेमकं सर्वोच्च न्यायालयाची जी आज तिथे सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं. आपण प्रयत्न करू सरांना एक विचारायला. सरांनी बोलले की मुख्यमंत्री आधी बोलेल त्यानंतर मी माहिती देईल, पण एक शेवट प्रयत्न करू. सर, एक आधार काय होता नेमका त्याचा? एक आधार थोडे मेरिट्स काय होते? अच्छा, तर आपण बघू शकतो की एक प्रोटोकॉलचा विषय, कारण की गृहमंत्री आधी बोललेल्या सर्व विषयावर, त्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी बोलेल. पण नक्षल विरोधी अभियानाचे ते प्रमुख आहे संदीप पाटील सर, त्यांचा देखील अत्यंत महत्त्वाचा रोल राहिला आहे. पण विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून जो मूव्ह घेतला तो अत्यंत महत्त्वाचा होता. काल देखील नागपूर विमानतळावर बोलताना त्यांनी या संपूर्ण निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केलेली होती की ज्या प्रकारे नक्षला विरोधात पोलीस दल लढत असतं, त्या शहीद होत असतात. मात्र अशा प्रकारे जेव्हा पोलीस एखाद्या मोठ्या नक्षलवाद्याच्या विरोधात कारवाई करते, पोलिसांकडे ठोस पुरावे असतात, तेव्हा मात्र अशा प्रकारे निर्णय येतो तो निश्चितच आमच्यासाठी चिंतेचा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष काल नागपूर खंडपीठाने मानले होते त्या आधारावर GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना निर्दोष सोडलेलं होतं, ते सर्व निकष फेटाळलेले आहे. आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो बाहेर येण्याचा GN साईबाबा यांचा जो मार्ग होता तो बंद झालेला आहे. आता ही संपूर्ण केस सर्वोच्च न्यायालयामध्ये चालणार आहे. विशाल, सगळ्या तपशिलाबद्दल बघूयात आता या विषयाला घेऊन नेमकं सर्वोच्च न्यायालयात पुढे काय घडतंय. पण नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढे पाहूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिनकॉन 2022 कार्यक्रमादरम्यान भ्रष्ट अधिकारी आणि रेती माफियांना सज्जड दम भरला. हे पैसे खाणारं सरकार नाही, जर कोणी पैसे खाल्ले तर त्याला सोडणार नाही, कारवाई करणारच, असा इशारा फडणवीसांनी दिला. तसंच युतीच्या काळात सरकारने चांगली पॉलिसी आणली, मात्र सरकार गेल्यानं धोरणाला ब्रेक लागला. मात्र धोरणालाही माहीत होतं की मी पुन्हा येईन असा टोलाही त्यांनी लगावला. मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी, तो उसका क्या हुआ? तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ. उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती. तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है. अगर MSMC को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा. अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो GR हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा. आशीष जी, आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा ना. ये सरकार बदली है, समझ नहीं आना चाहिए. सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है. ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए. हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं. एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा. और उसमें जो करेगा, मैंने अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया. और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा. क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा
तो वो लोग भी सुन ले, उन्होंने आज तक क्या किया है वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं, उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए। पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वही के वही रह गई। लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था, जब मैंने कहा था मैं पुन्हा येईल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं, इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला। अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है। हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे। 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे। पुढे बोलूयात, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलंय, मात्र यावर नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्यांनी आक्षेप घेतला। ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आला। ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे। श्री गुरु गोविंद सिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती। शिखांच्या 5ही तख्तांवर रोज ढाल तलवारीचं पूजन केलं जातं आणि त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजीत सिंग यांनी घेतलाय। आणि या आक्षेपानंतर ते बघितलं पाहिजे की निवडणूक आयोग यावरती काय विचार करतंय। पण ढाल तलवार ही जी निशाणी आहे ही बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही निशाणी देण्यात आलेली आहे, पण यावरती नांदेड गुरुद्वाराचे माजी सदस्य त्यांनी आक्षेप घेतला। याबद्दल बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आता आपल्या बरोबर आहेत। मुजीब, निवडणूक आयोगाकडनं दिल्या जाणारं चिन्ह अर्थात ते सगळ्या संकेतांमध्ये बसतंय की नाही याची तपासणी करून दिलं जातंय, पण आता हा जो आक्षेप घेण्यात येतोय त्याबद्दल काय माहिती आहे? विशाल सर, हे जे आक्षेप घेणार आहेत ते नांदेडच्या गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ढाल तलवार ही जी निशाणी आहे ते शीख धर्मियांचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा शिखाचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी खालसा पंथाची स्थापना केली तेव्हा त्यांनी ढाल तलवारीला आपलं प्रतीक मानूनच त्याची पूजा केली होती। आणि आता ही जे शीख धर्मामध्ये जे प्रमुख भारतातले जे 5 तखत आहेत ज्यांना खूप महत्व या धर्मामध्ये शीख धर्मामध्ये, आणि इथे देखील या ढाल आणि तलवारीची पूजा केली जाते शीख धर्मियांच्या वतीने, म्हणून हे शीख धर्मांचं प्रतीक असल्याने निवडणूक आयोगाने ही निशाणी रद्द करावी अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे। या संदर्भामध्ये त्यांनी रणजित सिंग कामटेकर यांनी इलेक्शन कमिशनरला देखील एक मेलद्वारे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। याशिवाय आता जर निवडणूक आयोगाने याच्यावरती सुनावणी घेतली नाही किंवा हा निर्णय बदलला नाही तर यापुढे ते कोर्टात देखील जाण्याच्या तयारीमध्ये आहे। विशाल सर, धन्यवाद मुजीब या सगळ्या तपशिलाबद्दल। बघूयात आता या आक्षेपानंतर पुढे नेमकं काय घडतंय। आता बघूयात, भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबाबत प्राध्यापक हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे। अब्दुल कलामांचा वाचनाशी संबंध काय? राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशाला विशेष योगदान काय होतं? असं जळजळीत वक्तव्य किंवा तसा सवाल हरी नरके यांनी केलेला आहे। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे। अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला अशा प्रश्नांचा भडीमार प्राध्यापक हरी नरके यांनी केला। कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा असा सूर लेखक नरके यांनी अडवलाय। आणि आपण पाहतोय की प्राध्यापक हरी नरके यांनी काय म्हटलंय, त्यांनी असं म्हटलं की भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबाबत हरी नरके यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे। अब्दुल कलामांचा वाचनाशी संबंध काय? राष्ट्रपती म्हणून त्यांचं देशाला विशेष योगदान काय होतं? असे जळजळीत सवाल हरी नरके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलेत। अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते, पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला अशा प्रश्नांचा भडीमार नरके यांनी केला। कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून का साजरा करावा असा सवाल देखील लेखक हरी नरके यांनी विचारला। त्यामुळे त्यांच्या या फेसबुक पोस्ट नंतर
वेगवेगळे प्रश्न जे ते उपस्थित केले जातात. साहित्य वर्तुळात याबद्दल मोठी चर्चाही आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केलं जातं आहे की प्राध्यापक हरी नरकेंसारखा व्यक्ती अशा प्रकारची फेसबुक पोस्ट कशी काय लिहू शकतो. अर्थात त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिण्यापाठीमागे त्यांची काहीतरी भूमिका असावी, ती भूमिका देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांबद्दल साहित्य वर्तुळामध्ये मोठी चर्चा केली जाते. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या अग्निपंख या पुस्तकानंतर अनेकांना प्रेरणा मिळाली. अनेक जणांनी त्या पुस्तकातून प्रेरणा घेत खरं तर पुढची आपली यशस्वी वाटचाल केली असं म्हटलं जातं. आणि त्या अब्दुल कलामांचा वाचनाशी काय संबंध होता? काही मंडळींनी त्यांना परस्पर शास्त्रज्ञ घोषित करून टाकला असं म्हणत त्यांनी कोणता शोध लावला असा प्रश्न त्यांनी या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. साहित्यिक श्रीपाल सबनीस आपल्याबरोबर आहेत. श्रीपाल सबनीसजी, हरी नरकेंनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल जे प्रश्न उपस्थित केलेत याकडे आपण कसं पाहता? महात्मा फुल्यांच्या काही कारणास्तव साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण आता प्राध्यापक हरी नरके यांच्या या फेसबुक पोस्ट नंतर मोठी चर्चा केली जाते. पुढे पाहूयात. माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणावर आता महापालिकेकडून झोपड्या हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माहीम किल्ल्यावरील रहिवाशांना याआधीच मोफत घरं देण्यात आली आहेत. माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत न्यूज 18 लोकमतनं वर्षभर पाठपुरावा केला आणि त्यानंतर पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं आता कारवाईला सुरुवात केली. माहीम किल्ला इथं आता झोपड्या पाडण्याचं काम सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या तोडण्याचं काम आता महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीला मी माहीम किल्ल्यावरती आहे आणि याच माहीम किल्ल्यावरती झोपड्यांचं अतिक्रमण जे हे मोठ्या प्रमाणात झालं होतं. न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा गेले वर्षभर लावून धरला होता. माहीम किल्ल्यावरती असणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडनं घरं सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी सद्यस्थितीला या माहीम किल्ल्यावरती असलेल्या झोपड्या ज्या आहेत हे आता पाडण्याचं काम जे हे महापालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर पुरातत्व विभाग यामध्ये आता अधिक लक्ष टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि माहीम किल्ल्याचं नवीन रूप येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बोललं जात होतं की माहीम किल्ला कधी मोकळा श्वास घेणार, कारण का ज्या पद्धतीनं या ठिकाणी 200 पेक्षा अधिक झोपड्या ज्या आहेत ते ह्या किल्ल्यावरती बांधण्यात आल्या होत्या आणि येथील रहिवाशांना घरं सुद्धा जी आहेत ती देण्यात आली असली तरी सद्यस्थितीला आता या ठिकाणी माहीम किल्ला वेगळ्या स्थितीत आपल्याला किती वर्षांनी पाहायला मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे. कारण का या ठिकाणी आता माहीम किल्ल्यावरील जे अतिक्रमण होतं हे पाडण्याचं काम गेल्या कित्येक वर्षानंतर आता सुरू झालेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा लावून धरला होता. गेले वर्षभर सरकार दरबारी पाठपुरावा करून आणि न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा घेतल्यानंतर आता प्रशासनाकडनं जी आहेत ही कारवाई जी होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑनफिल्ड आपण ही कारवाई बघू शकतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये माहीम किल्ल्याचं नवीन रूप जे ऐतिहासिक रूप होतं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं ही आता कारवाई सुरू झालेली आहे माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण जे हे आता हटवण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात माहीम किल्ला आपल्याला नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात. पुणेकरांचा नाद करायचं नाही असं म्हणतात आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यातच आलाय. PMPLच्या बस चालकानं इच्छित स्थळी उतरवलं नाही म्हणून एका तरुणानं बसमध्ये जो गोंधळ घातला त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो. दार उघडा, मला उतरू द्या असं म्हणत या तरुणानं थेट बोंबच ठोकली. वाचवा ओ असं म्हणत हा तरुण ओरडू लागला आणि त्याचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावर ही गर्दी वाढू लागली. बसमधील प्रवाशांनी तर हसून हसून त्यांची मुरगुटी वळली. पिंपरी चिंचवड शहरातल्या या घटनेच्या व्हिडिओची सध्या मोठी चर्चा केली जाते.
तर पुण्यात काही होऊ शकतं. पुढे पाहूया. सांगलीतल्या लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला चांगलीच अद्दल घडवण्यात आली आहे. गाडी पासिंगसाठी लाच मागितल्यानंतर शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपले कपडेच काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केलं. कडेगाव तालुक्यातील ही घटना आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि आरटीओ कार्यालयातील हा भ्रष्टाचार थांबणार तरी कधी असा सवाल वाहन चालक विचारतात. आम्हाला त्यांच्या एका अधिकाऱ्यानं जो इथं बाहेर बसलेला त्याने सांगितलं की तुम्हाला मी अमुक एजंटचा नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही 10,000 रुपये पाठवा. आमची काय 10,000 रुपये द्यायची परिस्थिती नाही. आमची शेतकऱ्यांची कंपनी आहे, आम्ही तो खर्च कुठं दाखवू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काय तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्ही आमचं पासिंग करून द्या. आमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, आम्ही लिगली करतोय. तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट माझ्याकडून डिस्काउंट घेतले आणि गाडीतनं जायचा प्रयत्न केला. त्यावेळी ज्यावेळी मी पैसे मागितले त्यावेळी मी स्वतः माझे कपडे काढून त्यांना द्यायचा प्रयत्न केला. माझे पाकिट कपडे ठेवा आणि त्यातनं तुमचं 10,000 रुपये घ्या आणि माझं ट्रॉली पासिंग करून द्या अशी त्यांना विनंती केली. पण त्यांनी तसं ऐकलं नाही. माझे कागदपत्रे ते घेऊन गाडीतून पळून गेले. बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील अनामिका डकरे या विद्यार्थिनीला जगविख्यात ॲडोब कंपनीनं तब्बल 60 लाखांचं वार्षिक पॅकेज दिलंय. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. ॲडोब कंपनी टेक्निकल ऑफिसर पदावर कार्यरत तिची वर्णी लागली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही उत्तम संधी मिळू शकते हे अधोरेखित झालंय. यामुळे कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातल्या अनामिकाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. शिक्षण घेत असतानाच तिला या कंपनीनं इंटर्नशिपची संधी देत महिन्याला 1 लाखाचं विद्यावेतन दिलं आणि आता इंटर्नशिप संपताच तिला 60 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर कायमस्वरूपी नेमणूक देण्यात आली आहे. वडील शिक्षक तर आई गृहिणी असलेल्या अनामिकाची ही भरारी इतरांनाही प्रेरणा देणारीच आहे. थर्ड इयरमध्ये त्या मुलीची इंटर्नशिपसाठी ॲडॉब USA कंपनीमध्ये 3 महिन्यासाठी दर महिन्याला 1 लाख रुपये इंटर्नशिपवरती सिलेक्शन झाली आणि आत्ता त्या मुलीची तो इंटर्नशिप प्लेसमेंट ऑफर PPO ज्याला म्हणतो 60 लाख रुपयेच्या पॅकेजमध्ये वार्षिक पॅकेजमध्ये या मुलीची सिलेक्शन आज झालेली आहे. या DY पाटील ग्रुप आणि DY पाटील कुटुंब आणि कॉलेज याच्यासाठी हे फार 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 आनंदाची बातमी आहे. खूप छान वाटतं की म्हणजे पहिल्यांदा असा विचार केला नव्हता की म्हणजे यश मिळेल हे मला माहीतच होतं, पण इतकं मोठं यश मिळेल याबद्दल काही कल्पना नव्हती. पण प्रयत्न, कष्ट आणि सातत्य या 3 गोष्टीवरतीच मला हे इतकं मोठं यश मिळालं. खूप आनंद होतो. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया बातमी. कोल्हापूरमधनं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक इथे दाखल झालेत. सकाळपासूनच बिरदेवाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण सुरू आहे आणि या यात्रेचं आकर्षण आहेत फरांडे बाबांची भविष्यवाणी. आणि या भविष्यवाणीमध्ये फरांडे बाबा नेमकी काय भविष्यवाणी व्यक्त करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. पॉलिस्टर हे फॅब्रिक पर्यावरणासाठी घातक असतं. मात्र रिलायन्सनं याच धोकादायक म्हणून मानल्या जाणाऱ्या पॉलिस्टरचं इको फ्रेंडली व्हर्जन लॉन्च केलंय. लॅक्मे फॅशन वीकमध्ये टिकाऊ इको गोल्ड पॉलिस्टरचं कलेक्शन सादर करण्यात आलं. प्लास्टिकच्या बाटल्या, चिंध्या अशा वेगवेगळ्या कचऱ्यातून बनवण्यात आलेल्या फॅब्रिकला डिझायनर गौरी आणि नैनिका यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मिड नाईट बोटॅनिका हे कलेक्शन सादर केलं. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.